कंपनीचे चाटायला तयार असतील तर आज आम्ही शांतीच्या मार्गाने सामोर राहिलो, उद्या शक्तीच्या मार्गाने आम्ही आमच्या गावातल्या सर्व भगिनी 69 खेळ योजनेतील जे याचे भ्रष्टाचार आहेत ते सगळे उघडे पाडू आणि एक पूर्ण. दादा नेमकं कशासाठी तुम्ही आज आंदोलन केलं, काय आंदोलन केलं? 69 खेळ योजनेत आमच्या गावातील मागील 2.5 वर्षापासून पाईपलाईन खोदलेल्या आहेत, पण अद्यापपर्यंत कंपनीने जसे आमचे रस्ते खराब केले ते तसेच त्याच प्रकारे दुरुस्त करून देणं क्रमप्राप्त होते. आम्ही अनेक वेळा यांना तक्रारी केल्या, मजिप्राच्या अधिकाऱ्यासोबत संवाद साधला, पण आम्हाला कोणत्याच प्रकारे येईनं मदतही केली नाही. आणि हे कंपनीचे दलाल या पद्धतीनं वागत आहेत की बा हे कंपनीच्या बाजूला लावून धरत आहेत. आमच्याबद्दल यांना सामान्य माणसाबद्दल 69 खेळ योजनेचा जे रस्ते खराब झाले त्याचा एवढा त्रास आहे की आमच्या गावातील 2 ते 4 जणं त्या रोडच्या मधात फोडेल असल्यामुळे पडले, पाय मोडले, पण हे येऊनही पाहायला तयार नाही. कसं आंदोलन केलं आज? का आज जो गेटअप घेतला तुम्ही, जो रूपांतर केलं, कशाचं घेतलेलं? आज आदिशक्ती दुर्गा हे शांतीच्या स्वरूपात आपल्या महाराष्ट्रात प्रत्येकाच्या घरी पूर्ण भारतभर हा सोहळा साजरा होत आहे. आम्ही आदिशक्तीचं स्वरूप घेऊन आज शांतीच्या मार्गाने आमच्या ज्या समस्या आहेत ह्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या विभागाच्या लक्षात आणून द्यासाठी की किती भयानक परिस्थिती आहे ग्रामीण भागात हे दर्शवण्यासाठी या आदिशक्तीचं स्वरूप घेतलं. आणि यांच्या लक्षात जर का अजूनही यांचे टाळके जर का जाग्यावर आले नसेल तर आम्हाला कालिंकीचं स्वरूप घेता येईल, त्यावेळेस यांना पडताभूई होईल. काय केलं आज तुम्ही? आज आम्ही गाईचे शेण आणि पाणी यांचं जो आमच्या ग्रामीण भागात जे सारून करतात तसे यांचे जे दलालीचे जे काळे पैसे आहेत याच्यावर आम्ही हे सारून केलं. अजूनही यांचे डोळे जर का उघडत नसतील तर यांच्या तोंडाला आम्ही काळं भासू.